इंदोरा चौक कामठी रोड येथील कमल बार अँड रेस्टॉरंट परिसरात तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे। नाबालिग मुलाला बारमध्ये बसवण्यास नकार दिल्याच्या कारणावरून वाद निर्माण होऊन हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेत 3 अल्पवयीन एक प्रौढ व्यक्ती सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे। हल्ल्यात तरणदीप सिंग गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू आहे। दारू पिताना 2 अल्पवयीन मुलं बाहेर होते। त्यांना यांनी प्रयत्न केला अल्पवयीन मुलांना इथं दारू भेटणार नाही, त्या कारणावरून 4 गुन्हे दाखल ज्याच्यात 118 प्रमाणे असा गुन्हेगार त्या ठिकाणी होता, हर्ष वाघमारे नावाचा। तर त्यांनी वादावादी घातला, त्याच्यावरून त्यांनी मग एक दुसऱ्याची मारहाण केली। त्याच्यानंतर तो हेल्मेट घालून चाकूने जे हमला केला, त्यावरून आम्ही 118(2) प्रमाणे गुन्हा दाखल करून 4ही आरोपींना आता ताब्यात घेतलेले आहे। त्याच्यात 3 जुवेनाइल आहे, 1 मेजर आहे। त्याचे PCR घेऊन तपास सुरू आहे। नाही, ते पंजाबचा राहणारा जखमी आहे। यांचा जे प्रितपाल सिंग आहे त्यांचा नातेवाईक आहे, ते काउंटरवर होता आणि जखमी आउट ऑफ डेंजर आहे, त्याला हाताला लागलेलं आहे। परंतु आपण गंभीर गुन्हा दाखल करून तपास सुरू केलेला आहे आणि आरोपी ताब्यात घेतलेले आहे। बरोबर, याच्यात तपास PSI प्रशांत गायकवाड करत आहे आणि DBचे दिलीप पवार या टीमने आरोपी आणलेले आहे।